काय काय बघताय मला? कुठं आहे मी? शोधा बरं, मी कुठं आहे? मी माझ्या घरातच आहे. पण तुम्हाला असं वाटलं असन की स्मिता गेली गावाला. काय झालं? खूप लोकांचे मला कॉल येत होते, खूप लोकांचे कॉल येत होते. ताई तुला गावाला गेली का? ताई तू गावाला गेली का? ताई तू गावाला गेली का? गावाला मी नाही गेली माझ्या सोन्यांनो. काल मी दिवसभर तिकडं किती मी थकली होती काल. तिकडं बंबई सेंटरला काय ते म्हणतात विटीला, चर्चगेटला, विटीला, पनवेलला, इकडं तिकडं जाऊन जाऊन मी लई थकली होती. अंगात कसली ताकद नव्हती. मग मी आज दिवसभर आराम केला. दिवसभर फक्त मी आता 5 वाजून गेल्यात. 3 ब्रेड फक्त खाल्लं होतं, 3 स्लाइस. त्याच्यानंतर थोडासा चहा पिली होती. पण आता मी झोपून झोपून म्हटलं झोपाव. कधी कधी कुणाचे फोन यायला लागले, मला माहिंदाला फोन येत होतं. म्हटलं चला बोलूयात. मधून मधून मी बोलायची. फोन ठेवला की थोडंसं सायलन्स मी करायची, परत झोपायची. कारण लय कटाळी होती, दुनियाभरची काल कटाळी होती. मग आता उठली, आता ना झोपायची ताकदच नाही राहिली. का तर पोटात काहीच नाही माझ्या. मग विचार केला की आता काहीतरी बनवते चांगलं मस्त 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 झणझणीत खाते आणि मग गप्पा मारते. संध्याकाळी लाईव्हला येणार आहे. सगळ्यांनी यायचं आणि रोज संध्याकाळी 10 वाजता नीती नियमाने लाईव्हवर यायचं. लाईक करायचं. लाईक केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. मला सगळेजण मी पर्सनल लोकांना खूप भेटली आणि खूप लोकांनी मला सांगितलं की स्मिता तुझी कॉमेडी आम्हाला एवढी आवडतं, तुझं बोलणं एवढं आवडतं, आमचा दिवसभरचा थकावा निघून जातो, एवढं तू हसवती. आता कसं वाटते? चांगलं वाटते. कसं वाटते? गारगार वाटते. हे तुझं डायलॉग आम्हाला ऐकून ऐकून लय भारी वाटतं ग म्हणतात. आणि खरंच तू खूप सिंपल आहे आणि खूप साधी बोली आहे. आणि मी म्हटलं की मला असं वाटलं की तुम्ही लोक मला प्रेम नसताना करत, असं तसं माझ्यावर असं आहे तसं आहे, मला असं असं माझ्यावर हे झालंय ते झालंय. तर म्हटलं ते तू स्वर्ग, तू तशी नाही म्हणतात, तू खूप भारी आहे. जे पण तुला कोणी काय केलं त्यांना सोड, देवावर सोड. देव तुला न्याय नक्कीच देईन आणि खरंच मला देव न्याय देईन. मी सगळ्या गोष्टी विसरून आपली जशी स्मिता होती पहिल्यासारखी स्मिता, कॉमेडी स्मिता, मुंबईची राणी म्हणून चीज परात आपला फेमस आहे, सगळंच फेमस आहे. तर आपण मस्तपैकी एन्जॉय करूया. जाऊया आपण गावाला. 2 दिवसानंतर मी जाईन गावाला. गावाचे पण आपण तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात. आपला सुका दाजी, धनो दाजी, सगळी दाजींना भेटायचंय आणि फुल कॉमेडी करणार. एवढंच की गावाला मी लाईव्हवर येणार नाही. मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार. गावाला नेटवर्क नसतं आणि मी फुल धमाल 2 दिवस आहे मी मुंबईमध्ये. कधी कबार कुठं मी वायफायवाल्याकडे गेली तर मी तिथं लाईव्हवर जाईन, ठीक आहे. पण आता सध्याला मी खूप, तुम्ही लोक मला प्रेम करता, मी कोटी कोटी धन्यवाद बोलते तुम्हाला सगळ्यांना की खूप लोकांचे कॉल आल्यात. आता शनिवारी मला आमंत्रण आहे मटण खायला जायचं एका जाग्यावर. शनिवारी बोलवले तर जाते मी. आता मला मटण लय खाऊ वाटते. 2-3 दिवस झाला आणेन म्हणते पण आणायला टाईम नाही. का आता हा फ्रीजने धोका दिला, त्याच्यामुळे ना माझं मन नाराज झाले. आणि मग मला असं विचार केला की आता जाऊन दे, आता गावाला पण जायचे. तर गावाला गेला मस्तपैकी चुलीवर स्वयंपाक करीन, चुलीवर भाकऱ्या करीन, बाजरीच्या भाकऱ्या मस्तपैकी ताणून खाणार. कोणाच्या हॉटेलवर जाणार नाही ना, कोणाच कुठ्यावर जाणार नाही. कसं ते धुत्यात का नाही धुत्यात, ते कोथिंबीर धुत्यात का नाही धुत्यात. आपलं कसं 1 किलोभर आणायचं, अख्खं घर आपलं खातं या, हाय का नाही. 10-12 भाकऱ्या केल्यानंतर सगळेजण निवांत खातंय का नाही. मग हाय का नाही मला डोकं. तुम्हीच या बोलतं माझ्याकडे मटण खायला. हा चला मग. आज संध्याकाळी 10 वाजता येणार आहे लाईव्हवर. आता मी काहीतरी बनवून खाते आणि 10 वाजता मी मस्त झणझणीत कॉमेडीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करत जावा. काय कॉमेडी करणार. आणि जे पण मला माहिती आहे मुदाम लोक मला चिरवण्यासाठी, माझ्या सांगते घाण शब्द तोंडात ऐकण्यासाठी त्यांना लय उत्सव आहे. आणि आता मी विचार पण केलाय की चांगलं लोकांना आवडत नाही, लोकांना घाणच आवडतं. तर आपण घाणच करूया आता इथनं पुढं. बस झालं आता. साजूक तुपातलं मी नाही त्यातली करीला वाटली. म्हणा नकोच आता, जाऊन दे म्हणते का. मी दिला होता विषय सगळं सोडून की नको आता. म्हटलं आता हे फालतूगिरी नको, आता घाण नको बोलायला, हे पादाय नको, फुदाय नको, काहीच नको. पण आता हे सगळं चालू करते पुरत, नव्याने चालू करते. नवीन जिंदगी घ्या. कॉमेडी तर कॉमेडी तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. पण बाबांना एक तुम्हाला सांगते, लोकांना चांगलं आवडत नाही बघायला. लोकांना आवडतं हेच कॉमेडी, भांडणं टणणं, हेच लोकांना आवडतं. तर चांगलं आता मी अनुभव आलाय मला. मी आल्यापासून पण विचार करते, मी खूप चांगलं व्हिडिओ टाकलं. लाईक करत नाहीत, व्हिडिओ शेअर करत नाहीत, काहीच नाही. तर त्यांना आता कॉमेडीचा व्हिडिओ बघा, बरोबर माझं शेअर होत्यात आणि बरोबर माझं आता लाईव्ह मला यूज पण येतात चांगलं. आता मी चांगली धमालच करणार आहेत ना पुढं, ठीक आहे. तर चला लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा आणि चांगला कमेंट करत जावा, ठीक आहे.
तुमच्या कमेंटवर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आता इथनं पुढं सोडणारच नाही आता मी कमेंटवर सुद्धा व्हिडिओ बनवणार मी कोणाची कमेंट कशी आहे कशी नाही ते पण बनवणार ठीक आहे तर चला संध्याकाळी 10 वाजता सगळ्यांनी यायचं जेवल्याशिवाय कुणीही यायचं नाही आता माणसानं जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही असं नाही जेवल्याशिवाय कुणीही यायचं नाही घरातलं काम करायचं सगळं 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 ठीक आहे आणि मग स्मिता सातपुतेंच्या लाईव्हच्या खाली चॅटिंग करत बसायचं स्मिता आम्ही फ्री झालोय तू ये मी तुमच्या कमेंट बघत बघत बघणार की कोण कोण आलंय कुणी कुणी लाईक केलंय ते ठीक आहे चला मग भेटूया संध्याकाळी 10 वाजता बाय आणि आता फोन नका लावत जाऊ घरी 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 फोन लावताय मला एकदम झोपलेले आज मी सगळं उठून आज मी पूर्ण आराम केला आणि मी काय गावाला बिवाला काही गेली नाही काहीच नाही खूप लोकांना वाटलं मी गावाला गेली गावाला जाईन तर नक्की तुम्हाला सांगेन ठीक आहे आपल्या काय कोणाच्या बापाची भीती नाही ठीक आहे आपण आझाद आहे आणि कुठं पण जाऊ शकतो आपला भारत आझाद आहे आपण कुठं पण जाऊ शकतो ठीक आहे तर चला भेटूया संध्याकाळी 10 वाजता लव यू आता नाश्ता करते लई भूक लागली या आता जाते फेसबुकच्या लाईव्हवर ठीक आहे तो लाईव्ह बघता बघता फेसबुकच्या लाईव्हवर यायचं तिकडं पण असते मी फेसबुकला चालेल बाय बाय खूप लोक बोलतात स्मिता तुझं फेसबुक आम्हाला भेटत नाही काय नावाने स्मिता सातपुते नावाने आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक ते पिन करते तिथं क्लिक करायचं डायरेक्ट फेसबुकला जाऊन फॉलो करायचं ठीक आहे फेसबुक पेज तिथं आपण जाऊ शकतो कारण तिथं पण आपल्याला पैसे भेटतात अजून काय आपल्याला पैसे भेटले नाही काहीच नाही पण तिथं पण आपले आहेत 16,000 सबस्क्राईब आहेत माझे आणि आपले व्हिडिओ आहेत तिथं पण बघत जावा तिथं पण लाईव्हला जाते मी अधूनमधून तिथं पण जाते मी ठीक आहे तर चला भेटूया संध्याकाळी बाय